पण हे लक्षात ठेवा, हे चॅनल ह्या गोष्टींचा पुरस्कार करत नाही, विरोध होतो ह्या गोष्टीचा. मुळात तुझं वय किती आहे मला आता सांग इकडे. हे वय कशाचं आहे? आपलं अभ्यास करण्याचं आहे, करिअर करण्याचं आहे, पायावर उभं राहण्याचं आहे. ही वेळ आता ह्याची नाहीये की आपण कोणीतरी लव्ह रिलेशनशिप करावी. लग्न झाल्यानंतर भरभरून प्रेम करा की नवरा बायको एकमेकांवरती. फालतूकपणाने वागायचं नाही अजिबात. आणि असल्या फालतूक गोष्टी तर खपवून घेतल्या जाणार नाहीत. आई वडील तुम्हाला शिक्षण देण्यासाठी दिवस रात्र मेहनत करतात, पैसे कमवतात. शिक्षण कॉलेज यांच्या फिया आवासून बसलेल्या आहेत. महागाई मी म्हणत आहे, याच्यातून तुम्हाला उत्तम कपडे, उत्तम सुविधा, उत्तम फोन प्रत्येकाला, घराचं भाडं असेल, कॉलेजचं असेल, काय नाहीये आज खर्च त्यांना. आणि एवढं करून ते तुमच्या फिया भरतायत, तुम्हाला शिकवतायत आणि तुम्ही ही लफडी करता. लाज वाटत नाही का? मी बोलल्याचं वाईट वाटत असेल, पण उद्या या मयूरच्या वयाचा माझाही मुलगा असू शकतो, माझ्या घरातला असू शकतो. आणि मी कशाला म्हणते, माझा स्वतःचाच जन्म दिलेलाच मुलगा पाहिजे असं नाहीये. मी अख्ख्या जगाची माई झालेली आहे. तर अख्ख्या जगामध्ये जेवढे तरुण मुलं आहेत ती माझी मुलं आहेत, आणि सगळ्या ज्या तरुण मुली आहेत त्या माझ्या मुली मी समजते. त्यामुळे प्रत्येकाचं दुःख हे माझं दुःख समजू शकते मी. स्वतःसाठी काही बोलत नाहीये. अरे पण काहीतरी विचार करा. आहेत का काही संस्कार उरलेत का? काय वागलं पाहिजे? कुठे चालली आपली संस्कृती? कोणीतरी विचार करा. आपल्या मुलाच्या हातात जो काही मोबाईल नावाचा हा अणुबॉम्ब देऊन ठेवलेला आहे ना, त्याच्यामधली जरा नंबर लिस्ट चेक करा. नको असलेले अनवॉन्टेड नंबर किती सेव्ह आहे त्याच्यामध्ये, हे जरा आई बापांनी हातात घ्या. मोबाईल कुणी घेऊन दिलेला आहे? तुम्ही घेऊन दिलाय ना. मग तुमच्या मुलांचे मोबाईल तुम्ही चेक करायचे. मी नाही येणार आहे तिथे चेक करायला. बघा तिथे XYZ 3 फुल्या 3 बदाम असल्या नावानी नंबर सेव्ह आहे. जानू काय, स्वीटू काय, काय चाललंय काय? कुठेतरी ह्या गोष्टींना आवर घाला, संस्कारांना जपा. प्रत्येक वेळेला मी हे सांगते.